हाय मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी। काळी म्हणजे कांदा गॅसवर भाजून त्याची भाजी करायची। शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, इम्युनिटी वाढते, डायबिटीजसाठी फायदेशीर आहे, वजन कमी करण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांसाठी खूप छान आहे। तर त्यासाठी आपण बघत आहोत शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी वाटण करून। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 10-12 लसणच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, एक कांदा गॅसवर भाजून घेतलेला, थोडंसं खोबरं, त्याचं सगळं वाटण करायचं, आल्याचा 1 इंचाचा तुकडा, त्याचं सगळंच वाटण करायचं। आणि आपण जो घरगुती मसाला आहे तो वाटणामध्येच वाटून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजी चविष्ट होते। फोडणी टाकायचा नाही, फोडणी टाकल्यावर त्याची लाल तरी येते, ही त्यात वाटल्यावर याचा रंग हिरवा होतो। आणि मसाला परतून घेऊया। आता त्यात टाकूया कढई गरम करून त्यात तेल टाकूया, त्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर त्यात टाकूया थोडीशी हळद आणि आपण वाटण केलेला मसाला। तर मसाला चांगला परतून घ्या, तेल सुटेपर्यंत चांगला 15 ते 20 मिनिट मसाला परतून घ्या। आणि थोड्याशा आपण शेंगा थोड्याशा वाफवून घेतलेल्या आहेत, खूप साऱ्या नाही, निम्म्याच वाफवून घ्यायच्या आहे आणि निम्म्या आपण मसाल्यामध्ये शिजवायच्या आहे, म्हणजे त्याचा सगळा अर्क आपल्याला भाजीमध्ये उतरतो। खूप छान भाजी होती। याच्यामुळे शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याचा पण थालपीठ करून खातात, कोवळ्या पानांचा, त्याची भाजी पण सुकी भाजी पण होती, कापून त्याची सुकी भाजी पण केली जाते, छान लागते। तर शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त आहेत, तुम्ही करून खा एकदा। आपला मसाला असा होतो, एकदम चांगला परतून घ्यायचा, तेल सुटलेलं आहे। आता आपण वाफवून घेतलेले शेंगा त्यात टाकायचे आहे, त्यात पाणी पण टाकायचं आहे, ते शेंगांचं पाणी उकडलेलं फेकून द्यायचं नाही, ते पाणी पण आपण त्यात टाकायचं आहे। आणि चांगल्या पद्धतीने बघा, अशा प्रकारे आपल्याला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं, पण खूप पण पातळ नको, मीडियम करायचं आहे। अशा पद्धतीची भाजी होती, खूप छान लागते। आपण मसाला तिखट वगैरे ते खोबऱ्याबरोबरच वाटून घेतो, त्यामुळे त्या भाजीचा रंग असा हिरवागार होतो। वरतून मसाला टाकला तेलात तर त्याला रंग लालसर येतो। हे बघ, खूप छान होते, बघितल्या खावीशी वाटते भाजी, एकदम छान। अशी करून पहा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला जर अशा घरगुती पारंपरिक हेल्दी रेसिपी आवडत असेल तर वेदास स्पार्कल्स चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, छान शिजलेल्या पण आहेत त्या।